नमस्कार मित्रांनो, स्वामींच्या मठात काय करू नये, सगळी सेवा एका क्षणात होईल शून्य, हे केल्यास पुण्यास लाभेल. स्वामींच्या मठात गेल्यावर अनेकांना अनेक अनुभव येतात असे म्हटले जाते. तुम्ही स्वामींच्या मठावर गेल्यावर काय करता? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जाणे, स्वामींचे दर्शन घेणे असा अनेकांचा नित्यक्रम असतो. परंतु अनेक जण सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या गावी गेले असता तेथील स्वामींच्या मठात जातात. अक्कलकोटला जाऊनही हजारो भाविक दर्शन घेतात. अक्कलकोटसह स्वामींचे असे काही मठ आहेत किंवा मंदिरे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अशावेळी रांगेत उभे राहून स्वामींचे दर्शन घेतले जाते. स्वामींच्या मठात गेल्यावर काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात असे सांगितले जाते. स्वामींची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता याबाबतही अनेक ठिकाणी सांगितले गेले आहे. तर जाणून घ्या याविषयी. स्वामींच्या मठाची पायरी चढली की सर्वात आधी गॉसिप बंद करावे. अनेकदा दर्शन रांगेत उभे राहिले की लोक अनेकदा एकमेकांबद्दल आपापसात गॉसिप करत असतात. हिने असे केले, त्याने तसे केले वगैरे. घरातील व्यक्तींबद्दल ही चर्चा केली जाते. परंतु आपण स्वामींच्या मठात आलो आहोत, स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्वामींच्या लीला, स्वामींची शिकवण, स्वामींचे उपदेश यांचे स्मरण करावे. स्वामी नामाचा जप करावा. स्वामींना मनापासून शरण जावे. स्वामींकडे सेवेची याचना करावी. स्वामी मठात एकदा गेले की अगदी शरणागत भाव मनात आणावा. तसेच आपण स्वामींची अमुक सेवा करतो, स्वामींचा अमुक एवढा जप करतो, स्वामींसाठी तमुक करतो असे कोणालाही सांगू नये अथवा कोणासमोर याची वाच्यता करू नये. त्यामुळे आपण जी काही सेवा केली आहे ती एका क्षणात शून्यावर येऊ शकते. या उलट मी स्वामींचे काहीच करत नाही, स्वामी माझ्याकडून अमुक सेवा करून घेतात, तसे सर्व काही आहेत असा भाव मनात असला पाहिजे. याबाबत अनेक लोकांचे अनेकविध अनुभव आहेत. स्वामींकडे याचना करावी की स्वामी, माझ्या मनात अमुक एक सेवा करण्याची इच्छा आहे, कृपा करून तुम्ही ती सेवा माझ्याकडून करून घ्यावी असे स्वामींना सांगावे. स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर काय करावे? स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर तरुण पिढीने मठात जाऊन स्वच्छता करावी, झाडलोट करावी. भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था केली असेल तरी आसने स्वच्छ करावीत. मठाच्या आजूबाजूला झाडे असतील तर त्याखाली साफसफाई करावी. झाडाला पाणी घालावे. चपला व्यवस्थित स्टँडमध्ये लावून ठेवाव्यात. अगदी समर्पण वृत्तीने या सेवा कराव्यात. हे सर्व झाले की स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मठात जाऊन स्वामींचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.